हरे चिंता व्यथा क्षणार्धात सोड अहंकार सोड तू संसार क्षेमदे विठ्ठला डोळे मिटून असंच वातावरण किंबहुना अशीच भावना प्रत्येक वारकऱ्याची आज राज्यभरात आहे। कारण राज्यभरात पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांच्या दमलेल्या थकलेल्या डोळ्यांना थकलेल्या हातापायांना आता विठू माऊलीच्या दर्शनाची अलिंगनाची आस लागलेली होती आणि आज मात्र त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन अधिकच खुलून दिसतंय। कारण आज तो आपल्या लाडक्या वारकऱ्यांना आपल्या लाडक्या भक्तांना भेटतोय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटेच शासकीय महापूजा सुद्धा संपन्न झालेली आहे। सपत्नीक मुख्यमंत्री या पूजेत सहभागी झालेले होते। दरम्यान शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी यंदा चांगला पाऊस होऊ दे, बळीराजावरील संकट दूर कर असं साकडं विठ्ठलाला घातलेलं आहे। माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे। कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्माईची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकदा नाही 4 पिढ्या माझे बाबाही होते पूजेला। 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं। त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतोय। पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।